आज आपल्या फार्मवरती एका मोठ्या पक्षामध्ये जे आहे CRDचे लक्षण दिसले. तो पक्षी जे आहे पूर्णपणे असा सुस्त झालेला होता, तोंडाने जे आहे श्वास घेत होता आणि त्याने फीड खाणे जे आहे ते पूर्णपणे बंद केले होते. तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे जे आहे तोंड खोलून जे आहे श्वास घेत आहे आणि त्याच्या गळ्यामधून जे आहे खरखर असा आवाज येत आहे. या पहिले पण मित्रांनो आपल्या फार्मवरती जे हा CRD सारखा रोग जो आहे तो आला होता, पण लहान पिल्लांमध्ये आला होता. पहिल्यांदाच आपल्या फार्मवरती मोठ्या पक्षामध्ये जे आहे हा CRD रोग जो आहे आलेला आहे. याआधी जेव्हा लहान पिल्लांमध्ये हा CRD रोग आला होता तेव्हा आपण ट्रीटमेंटमध्ये त्यांना टेट्रासायक्लिन पावडर जो आहे तो दिला होता एक टाईम, आणि एक टाईम जे आपण मल्टीस्टार दिलं होतं. त्याचं काही पिल्ले तर रिकवर झाले मित्रांनो, पण त्याचा रिझल्ट जे आहे खूप स्लो होता आणि जो पक्षी ज्या प्रकारे रिकवर व्हायला पाहिजे ते रिकवर होत नव्हते. यावेळेस मित्रांनो आपण मेडिसिन जे आहे चेंज करून जे आहे ट्रीटमेंट करणार आहोत. तर यावेळेस आपण इंड्रोटास BH हे मेडिसिन देणार होतं, पण जवळच्या मेडिकलमध्ये अवेलेबल नसल्याने जे आहे आपण जेस्टर BH हे मेडिसिन आणलेलं आहे. कंटेंट जे आहे ते सेम आहे, फक्त कंपनी जे आहे ते वेगळी आहे मित्रांनो. तर आता हे द्यायचं कसं ते सांगतो. आपल्या ज्या कोंबडीला जे CRD झालेलं आहे तिला आपण 0.2 ml 2 ml नाही मित्रांनो, हा फक्त 0.2 ml जे आहे आपण दिलेलं आहे 1 ml पाण्यामध्ये. आणि आपल्या फार्मवरती जे सर्व मोठे पक्षी म्हणा किंवा लहान पक्षी जे आहेत त्यांना जे आहे आपण 5 लिटर पाण्यामध्ये जे आहे 10 ml मेडिसिन जे आहे दिलेलं आहे. काल ज्या कोंबडीवरती ट्रीटमेंट केली होती ते आता पूर्णपणे रिकवर झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, खरंच आहे मेडिसिनचा मित्रांनो खूप छान रिझल्ट आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो. काल आपण ह्याच कोंबडीवरती जे आहे ट्रीटमेंट केली होती, आज ते पूर्णपणे ठीक झालेली आहे. तरी पण मित्रांनो आपण ह्या कोंबडीला जे आहे 3 दिवस जे आहे आपण चांगल्या पक्ष्यांपासून सेपरेट ठेवणार आहोत आणि हे जे ट्रीटमेंट आहे आपण कंटिन्यू 3 दिवस जे आहे चालू ठेवणार आहोत.